आघाडीवर तर आप 7 जागांवर आघाडीवर. भाजप आणि आपमध्ये 3 जागांचा फरक आहे. भाजप आपमध्ये काटेकी टक्कर. ही 70 जागांपर्यंत कायम राहणार का? दिल्लीची सत्ता नेमकी कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. भाजपनं आपवर केलेले भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांची तुरुंगवारी, या सगळ्यामध्ये आपला फटका बसणार का? भाजप या ठिकाणी 10 जागांवर आघाडीवर आहे तर आप 7 जागांवर आघाडीवर. एकच नाही तर आरोप प्रत्यारोप मतदानानंतर सुद्धा सुरू होते. आमच्या काही उमेदवारांना भाजपने कोट्यवधींची ऑफर दिली असा देखील आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलेला होता. त्यामुळे सत्तेचा घोडेबाजार पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आलेला होता. अर्थात त्या संदर्भातले पुरावे त्यांनी मांडलेले नव्हते, पण आरोप प्रत्यारोप अजूनही सुरू आहे आणि ही मालिका अजूनही सुरू राहण्याची शक्यता आहे. पण सध्या आपण बघतोय दिल्लीतल्या जनतेने कौल नेमका कोणाला दिला या आकड्यांमधून. तर बाबरपूरमधून आपचे गोपाल राय हे आघाडीवर आहेत. गोपाल राय हे आपचे ज्येष्ठ नेते आणि त्याचबरोबर प्रवक्ते देखील आहेत. तर सदरपूरमधून भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. विश्वासनमधून देखील आप आघाडीवर. भाजप 10 आणि आप 8 जागांवर आघाडीवर. एकूण 18 जागांचे कौल हाती येताना दिसत आहेत. त्यात भाजप 10 जागांसह अजूनही आघाडीवर आहे. आपचे उमेदवार 8 जागांवर आघाडीवर आहे. भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनताना दिसतोय 10 जागांसह सध्या तरी. आणि काँग्रेसच्या उमेदवाराने एकाही विधानसभा मतदारसंघात अजून आघाडी घेतलेली नाही. तर भाजप आणि आप यांच्यामध्ये आता 2 जागांचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सुरुवातीपासूनच पोस्टल मतमोजणीपासूनच भाजपनं आघाडी घेतली. जनकपुरामधून आपचे मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत.